चला मी बनवणार आहे इथं व्हेज नॉन व्हेज उत्तप्पा। खूप छान आणि खूप टेस्टी। त्यासाठी चला व्हिडिओ बघूया। हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदास किचन यूट्यूब व्लॉग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे हात बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना। इथं मी लावले आता सोप्याचे कवर धुवायला टाकलेले आणि राशाच्या पथोरल्या तर इथं धुवायला टाकलेला आहे, धुतल्या गेलेले आहे। शेवटचं पाणी आता बघा हे नळी लावलेली इथं आज सुद्धा आता पाणी येताना म्हणजे रोज धुवावं लागतं ते, पण हे पण धुवायचं बाकी, माझं टॉयलेट बाथरूम धुवायचं बाकी आहे। आधी नळ आटून जातील त्यासाठी पाणी भरावं लागतं। तर बघा इथं चटई सुद्धा मी धुवायला काढलेली आहे, तिला आता पाण्यामध्ये थोडं मोरायला ठेवते। नंतर ब्रश पण काढलेला आहे बघा इथं। नंतर मग साबण ब्रशने धुवून घेणार आहे तिला, कारण की ओली झालेली आहे ती। आणि बघा पूर्ण आहे ना 1 तास सुद्धा पाणी सोडत नाही तो, पौन तास जेमतेम, अर्धा तास आणि 15-1 मिनिटं बस एवढंच पाणी सोडतो। तर कसं काय भरलं जाईल, जसं तसं भरावं लागतं पटकन। हा बघा हा ब्रश इथं ठेवलेला आहे चटई धुण्यासाठी, आणि अजून एक चटई काढलेली। आणि हे बघा इथं सर्व असे छोटे मोठे सर्व काही भांडे इथं असं भरूनच ठेवावे लागतात। पूर्ण भांडे असे भरून ठेवावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन ते 3 दिवस पाणी पुरत असतं, तेव्हा 4थ्या दिवशी पाणी येतं। तर पाणी येतं ना त्या दिवशी म्हणजे असं 6 वाजताच उठावं लागतं आणि पटकन नळी लावून लाईट चालली जाईल का काय, पाणी भरलं जाईल का नाही, खूपच चिंता असते। त्यासाठी सर्व भांडे हे ना भरूनच ठेवते मी। तर बघा अशा प्रकारे आता हे सर्व काही भांडे माझे भरले गेलेले। सोप्याचे कवर पण आता मी इथं निथळायला टाकते मशीन मध्ये बाजूच्या साईडला। तर अशा प्रकारे भांडे आता सर्व माझे भरून झालेले तुम्ही बघू शकता। आता हे टॉयलेट बाथरूम सुद्धा धुवायचं बाकी आहे, ते सुद्धा मी आता लिक्विड टाकून धुवून घेणार आहे। हे बॅलर सुद्धा भरलं गेलं मस्तपैकी धुवून। आता पाणी टाकून घेते आधी टॉयलेटमध्ये पण आणि बाथरूममध्ये पण टाकलं गेलं, नंतर मग लिक्विड टाकून मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे मी। तसं तर रोजच धुत असते मी, आणि ते लिक्विडने मागे बनवून दाखवलं होतं बघा तुम्हाला, व्हिडिओ टाकला होता। हे बेसिन सुद्धा धुवायचं बाकी आहे, तर त्या लिक्विडने धुतलं की स्वच्छच राहतं, खराब होत नाही। त्यासाठी ते लिक्विडने आता धुवून घेणार आहे मी। आणि आता बघा राशाचे इथं सोप्याचे कवर काढले गेले, बाहेर सुकायला टाकले गेले। आता हे राशाच्या पथोरल्या त्या पण सुकायला टाकलेल्या आहे, त्या पण आता इथून काढून घेते। हे बघा अंशू टाकते ते सुकायला, आता अंशू काढून घेणार आहे ते। आणि मी इथं पाणी भरते, राशा रडते, राशाचा आवाज येतोय बघा। एक कवर बाकी होतं सोप्याचं आणि उशींचे कवर, सर्व काही असं धुवून घेतलेले। आणि हे सर्व कपडे ना पाणी येण्याच्या अगोदरच आम्ही धुवून घेतो, नंतर मग मशीन सुद्धा भरायला मोकळं होऊन जातं। आणि हे मशीन पूर्ण भरून ठेवतो आम्ही बघा। आता इथं नळी लावलेली मशीन मध्ये कपडे काढले गेले सर्व काही, आणि हे मशीन सुद्धा आता पूर्णपणे भरून घेणार आहे मी, कारण की जोपर्यंत अर्ध होता ना तोपर्यंत पाणी वापरलं जातं, नंतर मग दुसरे कपडे निघतात ना, तर मग ते कपडे धुवायला ते पाणी कामास येतं। अशा प्रकारे आता खूपच बारीक होऊन गेले। आता मी इथं टॉयलेट बाथरूम धुवून घेते जेवढं पाणी चालू आहे तोपर्यंत। तर अशा प्रकारे इथं माझं पाणी वगैरे सर्व काय भरलं गेलेलं आहे, मशीन सुद्धा पूर्ण भरलं गेलेलं आहे। तर चला आता ब्रेकफास्टसाठी बनवणार आहे मी इथं
छान प्रकारे असा रवा उत्तप्पा एकदा तुम्ही नक्की बघा. खूप छान प्रकारे बनवलेला आहे मी आणि खायला पण खूप टेस्टी. तर बघा इथं मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्याने अशा भरपूर चुका होत राहतात. मीठ आणि सोडा टाकला ना मी, तेच मोबाईल माझा तेव्हा बंद राहून गेला. आणि दही टाकलं 1 वाटी, 1 चम्मच बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही टाकलं आणि पाणी टाकून असं भिजवून घेतलं. तर तेच मोबाईल माझा आहे ना असं स्विच केलेला होता मी, तर त्यासाठी तो स्विचच राहून गेला आणि ते सर्व काही टाकलं गेलं माझ्याने. तर बघा इथं आहे ना मी 1 गाजर कापलेला आहे, कोथिंबीर भरपूर, 1 टमाटा, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेला आहे आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे इथं बारीक. तर चला आता आहे ना हे पीठ मुरायला ठेवलेलं होतं मी अर्धा तास, तरी मी इथं मुरायलाच ठेवलं होतं त्याला. अर्धा ते पाऊण तास मी मस्तपैकी इथं मुरायला ठेवलेलं होतं. तर छान प्रकारे आता हे मुरून झालेलं आहे. तर चला साहित्य पण तुम्हाला दाखवलं गेलं. तर चला आता आपण सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी. अशा प्रकारे पीठ आपलं इथं आता छान मुरून झालेलं आहे. तुम्हाला दाखवलं पण मी, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आता गॅस पेटून तवा ठेवलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला टिश्यू पेपरने असं छान मस्त पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला उत्तप्पा छान निघतो आणि पटकन निघतो आणि कलर पण खूप छान येतो. तर बघा अशा प्रकारे आहे ना, थोडासा जाडसरच टाकायचा आहे याला. तर अशा प्रकारे हा उत्तप्पा मी इथं टाकून घेतलेला आहे. आणि तुम्हाला वाटलं तर मी इथं आहे ना थोडीशी शेंगदाण्याची चटणी वरून थोडीशी टाकणार आहे आधी, कारण की चव खूप छान येते. त्यासाठी असं कुठं थोडीशी टाकून द्यायची आणि दिसायला पण छान दिसतं. हे बघा. त्यानंतर आपलं जे काही साहित्य आहे ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. थोडंसं गाजर, थोडा कांदा, थोडं अजून टाकलं मी गाजर, नंतर टमाटा थोडा, बारीक हिरवी मिरची कापलेली आहे मी, खाताना चवीला खूप छान लागते ती, आणि कोथिंबीर. आता आपल्याला आहे ना 2-3 सेकंद झाकून द्यायचं आहे. बघा झाकण काढलं मी आणि हे ना आता थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. आणि असं आपण डोसा टाकतो ना, असं बबल्स येतात ना, तेव्हाच आपल्याला हे वरून टाकायचं आहे, म्हणजे थोडासा तो होऊन जातो आणि हे छान चिपकून जातं. त्यासाठी आपलं साहित्य छान चिपकून जातं, मग आपल्याला पलटायला काही त्रास होत नाही, कुठं इकडे तिकडे काही पसरत नाही त्यासाठी. तर बघा परत थोडंसं झाकलेलं आहे मी आणि बघा आता काढून घ्यायचं आहे आपल्याला. हा बघा खूपच छान आणि खायला पण खूप छान लागतो. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना तर तुम्ही नक्की बनवा. खूप लहान मोठे सर्वांनाच आवडतात आणि छान मस्त पोटही भरून जातं आणि मनही भरून जातं. तसं तुम्हाला अजून एक काढून दाखवणार आहे आणि नंतर मग यांच्यासाठी अंडावाला सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. अंडावाला तर इतका छान असतो ना, खूपच छान. बघा अजून एक तुम्हाला मी इथं टाकून दाखवते. हा थोडासा मोठाच करते. हा बघा. आणि रवा छान मुरला ना तर खूप छान येतो. 1 वाटी दही टाकायचं म्हणजे मस्त लागतो तो खायला. क्रीमी असं लागतो खायला, खूप छान.
तर बघा टाकला गेला. आपल्याला आता हे सुद्धा तसं साहित्य टाकून घ्यायचं आहे. बघा हे बबल्स दिसत आहे का तुम्हाला? हे बबल्स दिसायला लागले की नंतर मग आपण सर्व वस्तू टाकायचे. हे बघा इथं पण चटणी टाकली मी आणि भरपूर असं गाजर. तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि हे साहित्य जेवढं का जास्त आपण टाकलं ना तेवढा खूप छान लागतो. त्यानंतर बघा कांदा, त्यानंतर टमाटा, मिरची कुठं कुठं, आणि थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकायची इथं. सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आपलं. थोडंसं 1-2 सेकंद झाकून घ्यायचं आहे. आता मी हा अंडावाला करणार आहे, त्यासाठी 2 अंडे इथं फोडून घेतलेले बघा. आता हा अंडावाला शेवटचा तुम्हाला करून दाखवणार आहे. दोन अंडे इथं फोडून घेतलेले, त्याच्यामध्ये थोडी चटणी आणि थोडं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तेवढ्यात आपला इकडे उत्तप्पा पण तयार झालेला आहे. बघू बघा मस्त टेक्स्चर किती छान दिसतंय. आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे याला पण. छान झालेलं आहे. परत थोडंसं झाकून घ्यायचं आहे. चला आता काढून बघते. हा बघा मस्त झालेला आहे. आता तुम्हाला अंडावाला पण करून दाखवते. शेवटचा आहे हा आता. अशा प्रकारे हे झाले व्हेजवाले. आता अंडावाला तुम्हाला एक करून दाखवते. आणि हा शेवटचा आहे. बघा आधी असं टाकून घ्यायचं हे. आणि याला सुद्धा आधी सर्व काही साहित्य टाकून घ्यायचं. थोडीशी चटणी इथं शेंगदाण्याची टाकलेली आहे मी याच्यावर सुद्धा. आणि असं साहित्य हे पण तसंच टाकून घ्यायचं आहे. कांदा, गाजर सर्व साहित्य अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर, मिरची नाही टाकली मी इथं, टमाटा. आणि आता जे आपण अंडा मिक्स केलेलं ना ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा वरून छान मस्त वरून टाकून घेतलेलं आहे मी. आता याला सुद्धा आपल्याला 2-3 सेकंद झाकून ठेवायचं आहे. आता उघडून बघू. बघा खूपच छान झालेलं आहे मस्त. आता याला पण असं पलटून द्यायचं आहे आपल्याला. हा तर खूपच छान एक नंबर झालेला आहे.
आता याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आता झालेला आहे आपला उत्तप्पा हा. चला एका प्लेटमध्ये आता मी काढून घेते याला. अंडावाला उत्तप्पा. वाव, एकच नंबर. खूप छान दिसायला पण आणि खायला सुद्धा. आता याला चारी बाजूने कापून मी आता यांना देते. यांच्यासाठीच बनवला तो अंडावाला आणि आमच्यासाठी ते व्हेज. हे बघा. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ताईंनो, दादांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे जे काय आधीचे छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा. नाही जर बघितलं असेल तर ते सुद्धा बघा आणि सबस्क्राईब करा. बघा, हा मी आता टाकून दिलेला होता, हा सुद्धा काढून घेते. आता टाकला गेलेला होता तो आणि सर्व साहित्य पण टाकलं गेलेलं होतं म्हणून तुम्हाला दाखवला. चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे सर्व काय आम्ही आता जेवण वगैरे करून बाय बाय. आताच सर्व काय साफसफाई करून ठेवते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर चला, भेटू.